संजय राऊत यांनी ज्या पद्धतीनं दोन्ही भावाच्या शक्ती प्रदर्शनाच्या गप्पा मारल्या, खरं तर हे शक्ती प्रदर्शन नाही तर हे भीतीचं प्रदर्शन आहे। ज्या पद्धतीनं या दोन्ही भावांना मुंबईकरांची भीती वाटते, भारतीय जनता पार्टी महायुतीची भीती वाटते। भीती यासाठी वाटते की 25 वर्ष मुंबई यांनी लुटली आणि 25 वर्ष मुंबई लुटल्यामुळे मुंबईचे हाल, मराठी माणसांचं नुकसान या सगळ्यांनी केलं आणि हे मराठी माणसाचं नुकसान करणाऱ्यांना यावेळी मुंबईकर निश्चितपणे धडा शिकवणार। त्यामुळे राज ठाकरे यांना आणि उद्धवजी ठाकरे यांना अशा पद्धतीचे एक शक्ती प्रदर्शन करावं लागतं, पण हे शक्ती प्रदर्शन नाही तर भीती प्रदर्शन होतं। दुसरा मुद्दा संजय राऊत यांनी उपस्थित केला की अदानी यांचा, जे स्वतः अदानी अंबानी यांच्या लग्नामध्ये जाऊन नाचतात, ज्यांच्या कुटुंबातील लोक अंबानींच्या लग्नामध्ये जाऊन नाचतात, जे स्वतः अदानी यांच्या घरी येऊन स्वागत करतात, त्यांनी जाहीर सभेत अशा पद्धतीचं वक्तव्य करू नये। गौतम अदानी किंवा मुकेश अंबानी हे उद्योगपती आहेत, ते राज्यामध्ये रोजगार निर्मितीचा प्रयत्न करतात। तुम्ही त्यांचं पायघड्या घालून स्वागत करताना देखील महाराष्ट्राने बघितलंय। तुम्ही ज्या पद्धतीनं त्यांच्या कुटुंबाच्या लग्नामध्ये जाऊन डान्स केला, ठाकरे कुटुंबातील लोकांनी अंबानींच्या लग्नामध्ये जाऊन डान्स केलेलं महाराष्ट्राने बघितलंय। त्यामुळे विनाकारण दुतोंडी भूमिका संजय राऊतांनी घेऊ नये। अदानी आणि अंबानी हे उद्योजक आहेत, त्यांची भूमिका ते मांडतायत। तुम्ही आपल्या सोयीस्करपणे जी भूमिका घेतायत, त्यांना विरोध करतायत, त्यांना विरोध करायचा असेल तर मग तुम्ही तुमच्या घरामध्ये बोलून त्यांचा सत्कार, रेड कार्पेट का टाकतात, याचं उत्तर देखील मराठी माणसाला माहिती आहे। कारण बोलण्यामध्ये नौटंकी करायची आणि पडद्याआड जाऊन सेटलमेंट करायची ही सवय कुणाची आहे हे देखील महाराष्ट्राला आणि मुंबईकरांनी ओळखलेलं आहे। खरं तर तुम्ही काय आहात हे महाराष्ट्राला माहिती आहे। तुम्ही पत्राचाळीमध्ये घोटाळा केला, तुम्ही कोविडमध्ये घोटाळा केला, एक लोहार की 100 सोनार की अशी म्हण असते, हेही कदाचित संजय राऊत यांना विसर पडलाय। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोनार हा त्या दागिन्याला आकार घडवत असतो आणि त्या आकार घडवून त्याला नक्षीकाम करून ते चांगलं करण्याचं काम, त्याला चकाकी देण्याचं काम सोनाराच्या माध्यमातून केलं जातं। देवाभाऊंच्या माध्यमातून मुंबईला चकाकी देण्याचं काम, देवाभाऊंच्या माध्यमातून मुंबईची प्रगती करण्याचं काम, देवाभाऊंच्या माध्यमातून मुंबईला समृद्ध करण्याचं काम सुरू आहे। तुम्ही मुंबईचं वाटोळं केलं, तुम्ही मुंबई खड्ड्यामध्ये घातली, तुम्ही मुंबईमध्ये कोविडच्या काळामध्ये कोट्यावधी रुपयाचा घोटाळा केला, खिचडी सुद्धा सोडली नाही। त्या उलट देवेंद्रजी फडणवीस मेट्रो आणतायत, कारशेड उभे करतायत, मोनोरेलचे प्रकल्प चांगले सुरू आहेत, कोस्टल रोड झालाय, मेट्रो आली आहे, हे सगळे चांगले प्रकल्प करण्याचं काम देवेंद्रजींच्या माध्यमातून सुरू आहे। खरं तर योगेशजी यांनी कुठेही अशा पद्धतीचा कुठलाही नियमभंग केलेला नाही। या प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक खोटी तक्रार करणं, बदनामी करणं ही विरोधकांची सवय आहे। योगेशजी भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, त्यांनी कुठलंही गैरकृत्य केलेलं नाही। खरं तर अमितजी देशमुख लातूरमध्ये कशा पद्धतीनं तुम्ही लोकांना त्रास दिला हे देखील महाराष्ट्राने बघितलंय। लातूरमध्ये पाणी टंचाई किती होती, मिरजेतनं लातूरला ट्रेननी पाणी न्यावं लागलं होतं, ही परिस्थिती तुम्ही विसरलात का? देवेंद्रजींचं सरकार आलं, जलयुक्त शिवाराची कामं झाली, लातूर महापालिकेत भाजपचं सरकार आल्यानंतर लातूरकरांचा पाणी प्रश्न सुटला। जोपर्यंत काँग्रेसचं सरकार होतं, काँग्रेसचं राज्य होतं, तेव्हा मिरजेवरनं लातूरला टँकर पाठवावे लागले होते। याचा विसर अमितजी देशमुख यांना पडलाय का? माझा लातूरकरांना देखील सवाल आहे, ज्यांनी पाण्यासाठी तुम्हाला तडपवलंय त्यांना ओळखा। भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर लातूरचा पाणी प्रश्न सुटलाय। जलयुक्त शिवारासारखी सगळ्यात जास्त कामं लातूर जिल्ह्यामध्ये झालं। लातूर जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचं स्वप्न देवेंद्रजींनी बघितलं। लातूरच नाही, मराठवाड्यामध्ये वॉटर ग्रीडच्या माध्यमातून पाणी पोहोचवण्याचं स्वप्न देवेंद्रजींनी बघितलं आणि ते प्रत्यक्षात उतरवतंय। उलट 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार असताना, काँग्रेस उभाटा गटाचं सरकार असताना वॉटर ग्रीड प्रकल्पाला कोणी विरोध केला होता? अमितजी देशमुख, तुम्ही त्यावेळेला प्रश्न का विचारला नाही?
तुम्ही राज्यामध्ये मंत्री होतात आणि त्याच उद्धवजींनी मराठवाडा वॉटर गेटचा प्रकल्प थांबवला होता. तुम्हाला लातूरची एवढी चिंता होती, तुम्हाला मराठवाड्याची एवढी चिंता होती, तर त्यावेळेला वॉटर गेट प्रकल्प झाला पाहिजे ही मागणी तुम्ही का केली नाही? नाही, त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये दूध कधीच नसतं, कायम पाणीच असतं. याआधी देखील ब्ल्यूप्रिंट काहीतरी 10-15 वर्षापूर्वी सन्माननीय राज ठाकरे यांनी काढली होती. त्या ब्ल्यूप्रिंटचं पुढे काय झालं? उद्धवजी ठाकरे यांनी काहीतरी मुंबईचं व्हिजन काढलं होतं, आम्ही अमुक करू तमुक करू घोषणा केल्या, सगळ्या हवेत उरल्या. देवाभाऊंनी सांगितलं होतं मुंबईमध्ये आम्ही मेट्रो सुरू करणार, आमच्या घोषणा कागदावर नाही, तर देवेंद्रजींनी मेट्रो सुरू केली. जवळपास MMR रिजनमध्ये मुंबई मेट्रोचे 10 प्रोजेक्ट सुरू आहेत. आम्ही सांगितलं आम्ही कोस्टल रोड करू, आम्ही फक्त घोषणा केली नाही. आज कोस्टल रोड म्हणून नागरिक जात आहेत, प्रवास सुखकर झालाय. आता वर्सोवापासून वसई विरारपर्यंत कॉरिडॉर करण्याचं काम सुरू आहे. फक्त कागदावर नाही, प्रत्यक्षात काम करणारे नेते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत. तर तुम्ही फक्त प्रेझेंटेशन द्या. तुमचं हे प्रेझेंटेशन लोक एंटरटेनमेंट म्हणून बघतायत. अण्णामलाई यांनी मुंबईचं महत्त्व वाढणारच विधान केलं होतं. अण्णामलाई यांच्या विधानामध्ये कुठेही मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची अशा पद्धतीचा संदर्भ नव्हता. मुंबई ही महाराष्ट्राचीच नाही तर देशाची आर्थिक राजधानी आहे, आंतरराष्ट्रीय शहर आहे. मुंबईची कीर्ती मुंबईमध्ये येऊन पुढे वाढवत असेल तर त्याबद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य करणं संजय राऊतांना शोभत नाही. आता रसमलाईचा उल्लेख संजय राऊत करतात. संजय राऊत तुमचा हलवा करण्याचं काम, किस करून तुमचा हलवा करण्याचं काम मुंबईकरांनी केलंय आणि येणाऱ्या 16 तारखेला तुमच्या पक्षाचा किस पडलेला असेल. मुंबईकर जनता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या पाठीशी सक्षमपणे आणि खंबीरपणे उभी राहील, कारण तुम्ही सर्वसामान्य मुंबईकरांना त्रास दिलाय आणि त्या त्रासामुळेच मुंबईकर तुमच्या गाजराचा किस करून त्याचा हलवा बनवल्याशिवाय राहणार नाही. निश्चितपणे या प्रकरणामध्ये कोर्टामध्ये काय निर्णय येतो त्याची पाहणी केली पाहिजे. कोर्टाच्या निर्णयानंतर त्यावर योग्य ती प्रतिक्रिया देणं योग्य होईल. खरं तर तुमचं सरकार असताना तुम्ही वाझे सरकार चालवत होते का तुम्ही सरकार चालत होते? कशा पद्धतीनं सर्वसामान्य मुंबईकरांना त्रास दिला हे देखील 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये बघितलं. आणि अंबानी आणि अदानीबद्दल तर तुम्ही बोलूच नका, कारण तुम्ही त्यांच्या घरामध्ये जाऊन स्वागत करता, पायघड्या घालता, त्यांच्या लग्नामध्ये नाचता आणि कॅमेरा समोर आला की विरोध करता. ही तुमची दुतोंडी भूमिका आहे. खरं तर लाडकी बहीण आज सुरू झालेली नाही. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच लाडकी बहीण योजना सुरू होती आणि कुठल्याही आचारसंहितेचा भंगाचा याच्यात विषय येत नाही. ही नव्याने आलेली योजना नाही. उलट काँग्रेस आणि उभाटा गट जाणीवपूर्वक लाडक्या बहिणीला विरोध करते. याआधी देखील काँग्रेसनं लाडकी बहीण योजना बंद करावी अशी मागणी केली होती. आता देखील लाडक्या बहिणीचा हप्ता थांबवावा म्हणजे लाडक्या बहिणीला विरोध करण्याचं काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून, काँग्रेसच्या माध्यमातून, उभाटा गटाच्या माध्यमातून आणि मनसेच्या माध्यमातून होत आहे. माझं आपल्या माध्यमातून लाडक्या बहिणींना देखील आव्हान आहे. हे बघा कशा पद्धतीनं काँग्रेसवाले, उभाटा गटवाले आणि मनसेवाले लाडक्या बहिणींना विरोध करतायत, लाडक्या बहिणींना देणारा हप्ता थांबवण्याची मागणी करतायत. तर या जे लाडक्या बहिणींना विरोध करतायत त्या सर्वांना या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणी निश्चितपणे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. खरं तर संजय राऊत स्वतः किती अर्धवट शिवसैनिक आहेत हे देखील महाराष्ट्राने बघितलंय. आधी संजय राऊत वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधामध्ये लेख लिहायचे, नंतर ते अर्धवट शिवसैनिक झाले. आता ते अर्धवट शिवसैनिकातले पाव शिवसैनिक झालेले आहेत, कारण वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडण्याचं काम संजय राऊतांनी केलं. नितेशजी राणे आमची हिंदुत्ववादाची भूमिका मांडतात, हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेऊन सर्वसामान्य माणसासाठी लढा देत आहेत. संजय राऊत तुम्ही सर्वसामान्य माणसासाठी दिलेला एक लढा सांगा, सर्वसामान्य मराठी माणसासाठी केलेलं एक काम सांगा आणि त्याच्यानंतर नितेशजी राणे यांच्यावर टीका करा. खरं तर ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या शहरांमध्ये परदेशातल्या मुस्लिम महापौर करण्याचा प्रयत्न संजय राऊतांच्या वेगवेगळ्या लोकांकडनं झाला, त्याच पद्धतीनं संजय राऊत मुंबईमध्ये खान महापौर करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांचा अजेंडा असा आहे की मुंबईमध्ये खान महापौर बसावा, मुंबईमध्ये औरंगजेब फॅन क्लबचा सदस्य असलेला महापौर बसावा, मुंबईमध्ये
याकूब मेमनच्या कबरीचं ज्यांनी सुशोभीकरण केलं ते आता हिरव्या मतांसाठी अशा पद्धतीचा महापौर मुंबईमध्ये बसू इच्छितात. आमचं मुंबईकरांना या निमित्ताने आव्हान आहे, उभाटा गटाच्या या पवित्र्यापासून आपण सगळ्यांनी सावध झालं पाहिजे आणि मुंबईमध्ये हिरवा महापौर बसवण्याचा जो त्यांचा प्रयत्न आहे तो मुंबईकर निश्चितपणे हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. कालची सभा निश्चितपणे गेम चेंजर आहे, कारण उभाटा गटाचं अस्तित्व संपलं आणि मनसेचं देखील काही उरलेलं नाही. हे शिवतीर्थावरील सभेतून समोर आलंय. लोकांचा अतिशय कमी प्रतिसाद, लोक नव्हते, खुर्च्या रिकाम्या होत्या, हे देखील महाराष्ट्राने बघितलंय. त्यामुळं मुंबईसाठी ही गेम चेंजर सभा आहे, कारण मुंबईकरांनी यांना धडा शिकवण्याचं काम केलंय. आता 16 तारखेला आणखी एक गेम चेंजर होणार आहे की मुंबई महापालिकेमधून उभाटा गट कायमचा संपला जाणार आहे आणि भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार मुंबई महापालिकेमध्ये येणार आहे. खरं तर संजय राऊतांना असे आरोप करायची सवय आहे. संजय राऊतांनी स्वतः किती जागा हडप केल्यात याचं उत्तर आधी द्यावं. ज्या पद्धतीनं पत्राचाळीमध्ये सर्वसामान्य मराठी माणसांची घरं लुटण्याचं काम, लाटण्याचं काम संजय राऊतांनी केलं. भांडूपमध्ये अनेक ठिकाणी एन्क्रोचमेंट करण्याचं काम संजय राऊतांच्या माध्यमातून झाले. गौतम अदानी हे त्या ठिकाणी प्रकल्प डेव्हलपमेंट करण्याचं काम करतायत. सरकारच्या पद्धतीनं त्या ठिकाणी भागीदारी म्हणून त्यांची कामं सुरू असतात. मुळामध्ये संजय राऊत हे आरोप करत असताना एक तरी पुरावा, संजय राऊतांनी आजपर्यंत शेकडो आरोप केले परंतु एकही पुरावा आजपर्यंत संजय राऊत यांना देता आला नाही, हे देखील वास्तव आहे. अजितदादांचं म्हणणं अतिशय योग्य आहे. पार्थ अजित पवार हे नाव आल्यामुळं जाणीवपूर्वक अशा पद्धतीची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातोय. या प्रकरणात एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. लवकरच त्या चौकशी समितीचा अहवाल येईल आणि जो कोणी दोषी असेल, त्यात पार्थ पवार असतील किंवा अन्य कोणी असतील, त्याच्यावर सरकारच्या माध्यमातून योग्य ती कारवाई केली जाईल. खरं तर महायुतीमध्ये अतिशय समन्वय आहे. काही ठिकाणी जागा वाटप झालं नसल्यामुळे आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा आग्रह असल्यामुळे युती झाली नाही. महापालिकाच्या निवडणुकीमध्ये थोडंसं एकमेकांवर आरोप प्रत्यारोप साहजिक होतात, पण आमचा प्रयत्न जास्तीत जास्त मैत्रीपूर्ण लढत करण्याकडे आहे.